Now we are going to see the next method of solving simultaneous equation. Solving simultaneous equations by graphical method. Okay, graphical method ने सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे हे पाहण्याच्या आधी आपल्याला पाहावं लागेल हाऊ टू ड्रॉ ग्राफ. ए ग्राफ ऑफ ए लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनसाठी ग्राफ कसं ड्रॉ करायचं ते आपण आधी पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी ए व्हेरी सिंपल इक्वेशन x + y = 5. ओके, ग्राफ आपल्याला माहिती आहे. कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये मी रफ ग्राफ ड्रॉ करते. याच्या पुढच्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला ग्राफ बुक लागणार आहे किंवा ग्राफ्स तरी लागणार आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आधी तुम्ही ग्राफ बुक ची व्यवस्था कराल तर बरं होईल. ठीक आहे. आणि समजण्यासाठी हे पहिला ग्राफ मी तुम्हाला याच्यावर काढून दाखवते आहे, पण तुम्हाला हे सगळे ग्राफ पेपरवरच काढायचे. आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम माहिती आहे. दिस इज अवर कोऑर्डिनेट सिस्टीम. माझी तिरपी आली आहे लाईन, तुमची सरळ यायला पाहिजे. ग्राफ पेपरवर जर काढली तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि स्केल घेऊन काढली तरी पण प्रॉब्लेम येणार नाही. पण मला हे इतके सगळे इन्स्ट्रुमेंट इथे हँडल करणं जमणार नाही. दॅट इज वाय आय एम युझिंग माय हँड ओनली. ओके, दिस इज अवर ओरिजिन O. दिस इज x एक्सिस x O x डॅश. दिस इज y एक्सिस y O y डॅश. ओके, त्यानंतर आपण 1 सेंटीमीटरवर मार्किंग करतो. इकडे पण here there are positive numbers 1 2 3 4 5. here -1 -2 -3 -4 and so on. वरती प्लस वन 2 3 4 5 आणि खाली -1 -2 -3 -4 -5. ही आहे आपली 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम. आता या कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपल्याला ग्राफ काढायचं आहे. आपलं इक्वेशन काय आहे? x + y = 5. ओके, इथे तुम्हाला आठवत असेल आपण डिस्कस केलं की एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूजसाठी वायच्या आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज मिळतात, बरोबर. मग आता इथे सपोज मी x = 1 घेतला. x = 1 साठी मला y काय मिळेल? 1 + y = 5 means y = 5 - 1 means y = 4. when x = 1 y = 4, solution is 1, 4. okay, when x = 2 you will get 2 + y = 5 means y = 5 - 2 means y = 3. खूप सोपं प्रॉब्लेम आहे हे. ओके, याला आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन लिहायची आहे. टॅब्युलर फॉर्म म्हणजे काय पहा. जर सिंपल असेल तर नुसतं टेबल ड्रॉ केला तरी चालेल. x y when x = 1 y = 4, coordinates are 1, 4. when x = 2 y = 3, coordinates are 2, 3. ओके, याला बॉक्सच्या फॉर्ममध्ये लिहा. ओके, आणि या इन्फॉर्मेशनचं तुम्हाला काढायचं आहे ग्राफ. आता पहा, पहिला पॉईंट आहे तुमचा x एक्सिसचा 1 आणि y एक्सिसचा 4. याला मी इथे कसं लिहिते? x एक्सिसचा 1 आणि y एक्सिसचा 4. यांना परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करतो आपण. ओके, इन दिस मॅनर. आणि या लाईन्स एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करतात that point is your 1, 4. this is my first point. second point is 2, 3, 2 and 3, 3 and 2. y एक्सिसचा 3, x एक्सिसचा 2. हा झाला माझा सेकंड पॉइंट. 2, 3.
या 2 पॉईंटमधनं पास होणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे इन दिस मॅनर. पेन्सिलने ड्रॉ करायचं आणि अगदी बारीक पेन्सिल घ्यायची, शार्प पेन्सिल बिलकुल. ही जी मला स्ट्रेट लाईन मिळाली आहे, दिस लाईन इंडिकेट द इक्वेशन x + y = 5. दिस लाईन इंडिकेट्स द इक्वेशन x + y = 5. x + y तुम्ही हे जितके पॉईंट्स काढाल, मी 2 पॉईंट्स काढले मिनिमम, कारण लाईन ड्रॉ करायला 2 पॉईंट्स सफिशियंट आहे. मी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कितीही पॉईंट्स घेतले, ते पॉईंट्स मला ह्या स्ट्रेट लाईनवरच मिळतील. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज ए लिनियर इक्वेशन. याला लिनियर इक्वेशन का म्हणतात x + y = 5? कारण जर मी x + y = 5चा ग्राफ काढला तर मला काय मिळते? स्ट्रेट लाईन मिळते. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज लिनियर इक्वेशन. ओके, ग्राफ काढायची मेथड समजली आहे तुम्हाला? तर या मेथडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याला थोडीशी ग्राफ काढायची प्रॅक्टिस पाहिजे, म्हणून मी तुम्हाला 3-4 प्रॉब्लेम्स फक्त ग्राफ ड्रॉ करण्यासाठी देते. ठीक आहे? Draw graphs for following linear equations. पहिला घ्या, x + y = 9. सेकंड, x - y = 4. Third, x + 2y = 4. Fourth, 3x + 6y = 12. प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आधी टेबल ड्रॉ करायचा. टेबल ड्रॉ केला की तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आरामात सॉल्व्ह करता येतील. ओके, तुम्हाला हे सगळे ग्राफ ड्रॉ करायचे आहे आणि ग्राफ ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याचे सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते पाहिजे. ग्राफ ड्रॉ करा आणि मला त्याचे फोटोज टाका. ठीक आहे? त्यानंतर 2 स्पेशल टाईपचे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते, जे ॲक्च्युली आता आपल्याला अभ्यासाला नाही आहेत, पण तरी पाहून घेऊया. सपोज x = 5 असेल, याच्यासाठी इक्वेशन कसं बनवणार? याच्यामध्ये y नाहीच आहे. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा होतो की x = 5 when y = 0, 1, 2, 3, 4, 5 and so on. y ची व्हॅल्यू कुठलीही असू दे, x ची व्हॅल्यू नेहमी काय राहणार? 5 राहणार. मग मी यासाठी जर ग्राफ ड्रॉ केला माझा, पहा मी इथे छोटीशी कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करते. हा माझा 0, x ॲक्सिसची व्हॅल्यू नेहमी 5 राहणार. ओके, y ची व्हॅल्यू कितीही असली 0, 1, 2, 3, 4, तर x ची व्हॅल्यू मला नेहमी काय मिळणार आहे? 5 मिळणार आहे. म्हणजे या पर्टिक्युलर कंडिशनसाठी मला ग्राफ कसा मिळेल? आय विल गेट ए स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू x. I will get a straight line passing through x and parallel to y. Passing through x = 5 and parallel to y. x = 5 असेल, त्याचा ग्राफ मला कसा मिळेल? एक स्ट्रेट लाईन जी 5 मधून पास होईल x च्या, आणि y ला कशी असेल? पॅरलल असेल. इन द सेम मॅनर, if I am having equation like 5 = 7, okay, it means what? Whatever may be the value of x, y will always be 7. So the nature of graph will be like this. 0, x axis ची व्हॅल्यू काही असू दे, y नेहमी किती राहणार? 7च राहणार. You will get a straight line passing through 7 of y and parallel to x axis. Okay, so equation of this line will be y = 7. तर जर फक्त एकच व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज दिल्या, x = समथिंग असेल तर ती लाईन y ॲक्सिसला पॅरलल आहे, आणि जर y = समथिंग असेल तर ती लाईन कशी जाईल? तुमची x ॲक्सिसला पॅरलल जाईल. ओके.